मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. IAS अधिकाऱ्याच्या मुलीने जीवन संपवून घेतले. महत्त्वाचं म्हणजे हे सर्व मंत्रालयासमोरच घडलं. संबंधित अधिकारी प्रशासनात मोठ्या पदावर आहेत. मुंबईत एक IAS अधिकारी विकास रस्तोगी यांच्या मुलीने आत्महत्या केली. मध्यरात्री 3च्या सुमारास ही घटना घडली. मंत्रालयासमोर सुनीती इमारत आहे, तिथे 10व्या मजल्यावर विकास रस्तोगी राहतात. त्यांच्या मुलीने 10व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. आत्महत्येमागे काय कारण आहे ते अजून स्पष्ट झालेले नाही. या घटनेने प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. विकास रस्तोगी हे शिक्षण विभागात महत्त्वाच्या पदावर आहेत. लिपी रस्तोगी असे आत्महत्या करणाऱ्या मुलीचे नाव आहे. 10व्या मजल्यावरून उडी मारल्यानंतर ती खाली उभ्या असलेल्या बाईकवर कोसळली आणि तिचा जागीच मृत्यू झाला. मृत मुलगी LLBचे शिक्षण घेत होती. ती 27 वर्षांची होती. आत्महत्या करण्यापूर्वी तिने एका चिठ्ठी लिहून ठेवल्याची माहिती समोर आली आहे. त्यातून काही माहिती समोर येऊ शकते. मध्यरात्रीच्या सुमारास हा सर्व प्रकार घडला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. घटनास्थळी कफ परेड पोलीस मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. सरकारमधील एका मोठ्या अधिकाऱ्याच्या मुलीने अशा प्रकारे जीवन संपवून घेणे ही साधी गोष्ट नाही. विकास रस्तोगी शिक्षण विभागात सचिव आहेत, तर त्यांच्या पत्नी राधिका रस्तोगी चलन विभागात सचिव आहेत. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.